स्तुती असो या डोंगरावरच्या प्रार्थनेत तुमचं स्वागत। पवित्र शास्त्र वाचन करत असताना मत्तई 6:34 या ठिकाणी सांगितलेले की कशाविषयी चिंता करू नका, उद्याची चिंता उद्याला। उद्याची चिंता उद्याला म्हणजे याचा अर्थ जीवन जगत असताना कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका। त्याच अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं 6व्या अध्यायामध्ये तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की आकाशातील पाखरांना पहा। आणि जसं की आम्ही डोंगरावर येतो त्यावेळेस बघतो या ठिकाणी खूप पाखरं असतात, पक्षी असतात, मोर पण या ठिकाणी आहेत। आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे बघतो त्यावेळेस कळतं की त्यांना कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही, कोणत्याही प्रकारची काळजी नाही। आणि मनुष्याला फार काळजी असतात, फार चिंता असतात, संसाराविषयी काळजी, जीवनाविषयी काळजी, लेकरांविषयी काळजी, आजाराची काळजी, खर्च करायची काळजी आणि अशा बऱ्याचशा काळज्याने ते एकदम पूर्ण जीवन त्यांचं त्यामध्ये पॅक झालेलं असतं। आणि त्या चिंता इतक्या असतात की त्या चिंतेमुळे बरेचसे लोक हार्ट अटॅक येऊन मरतात देखील। आज या डोंगरावरच्या प्रार्थनेत मला तुम्हाला सांगायचं आहे, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या ठिकाणी बोलत आहे आणि तो म्हणतो उद्याची चिंता उद्याला, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका। आकाशातील पाखरं सूत खातीत नाही, पेरणी करत नाही, त्यांची धान्याची कोठारे नाही, तरी देखील मी परमेश्वर त्यांना पुरवतो। तर उत्तम तुम्ही तर त्यांच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहात, तो तुम्हाला पुरवणार नाही का? चिमण्यांपेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात, पाखरांपेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात। आणि जर या पाखरं परमेश्वराने घडवले, यांना जर परमेश्वर पुरवतो तर माझा विश्वास आहे आज जर तुम्ही चिंता करत आहात आणि काळजी करत आहात आणि त्या काळजीमध्ये तुम्ही म्हणत आहात माझं कसं होणार, तर मी तुम्हाला सांगतो जर तुमचा विश्वास परमेश्वरावरती आहे तर परमेश्वर निश्चित तुमचा पुरवठा करणार आहे। परमेश्वर महान आहे, त्याने हे सगळं सृष्टी निर्माण केलेली आहे। तो स्वतः या ठिकाणी सांगतो की सगळ्या गोष्टीची काळजी किंवा चिंता तो वाहतो। तुमची देखील चिंता तो वाहणारा परमेश्वर आहे, तुमच्या जीवनामध्ये देखील कार्य करण्यासाठी तो समर्थ परमेश्वर आहे। म्हणून आज चिंता करू नका, काळजी करू नका, पण आपला विश्वास देवावर ठेवा। जसा विश्वास ठेवता त्याप्रमाणे घडून येईल आणि निश्चित देव तुम्हाला सहकार्य करेल। म्हणून आज जर तुम्हाला काही चिंता असेल, घराची चिंता, आजाराची चिंता, काही गोष्टीची चिंता, चिंता करू नका। आयुष्य देवाने दिलं, आनंदात जगा आणि प्रार्थना करा की माझा परमेश्वर माझा पुरवठा आहे। प्रभू मी प्रार्थना करतो जे आज काळजी करत आहे, चिंता करत आहे, तुझं वचन सांगता आकाशातील पाखरांकडे बघा, ते पेरीत नाही, कातीत नाही, तरी देखील परमेश्वर त्यांना उत्तम ते पुरवतो। तुम्ही तर पाखरांपेक्षा श्रेष्ठ आहात। आज जे मला ऐकत आहे ते श्रेष्ठ आहेत पाखरांपेक्षा। प्रभू त्यांना तू निर्माण केलेलं आहे, प्रतिरूप असं निर्माण केलेलं आहे। प्रभू जे चिंता करत आहे, सध्या जे काळजी करत आहे, अशांना तुझा स्पर्श कबूल करतो आणि प्रभू सर्व चिंता सर्व काळजी दूर करतो आणि तुझं महान सामर्थ्य त्यांना स्पर्श करून जाऊ दे। आणि आजपासून सर्व